हॅलो फ्रेंड्स, पुरुषांनी पुरुष सूक्त व स्त्रीने स्त्री सूक्त घ्यावं असं पुराणात सांगितलेलं आहे. मी आपल्याला पुरुष सूक्त प्राकृतमध्ये ऐकवतो. हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पद्धारे चराचराते व्यापून उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवांचा देव अजन्मा परी सोडून धावे रक्षणार्थ ठावो दृश्य जगत हे महिमायाचा एकची पद मात्र अदृश्यात नांद त्रिपदी याची सत्पात्र त्रिकालात्मा विभुनिरंजन अनंतात डोले एक ज्योती उत्पत्ती लय खंडही ना खेळे चेतनाही अचेतनाशी जागून उरला विद्येत जे रमले त्यांना भासून ना दिसला चराचरा या निर्मुक्तेने जीव बनविले नाना रूपे अस्तेंद्रिय विश्वथवर नटले पुढी भुनी यज्ञ मांडिता जीव हरिद्रव्य आज्य भीष्म इंदय हव्ये शरदसरारे हरिद्रव्यासा लोट लोटून याग झाला कल्पनावनी परिसुक्त गाया जीवय रमता यज्ञ साधने देव सृजन झाले सृष्टीवर्धना तसे रक्षण ऋषी ज्ञानी सजले देव ऋषींनी यज्ञ रक्षता आज्यदही सिंधू आहा उसरले भाविक भक्ता भुकेले भोंदू पवनहारी जीवय ते सृजन ग्रामी नगरी पशु जाले तथाच निर्माण अनादिकाली महायज्ञ तो असा चैतनांना ऋषीवर उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वय झाले पशु अभयदंती गोमाता ही शेळ्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्त्र शीर्षे पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैशा ब्राह्मण त्यांचे मुख जाणावे क्षत्रिय बहुबल वैश्य मांड्या शूद्रतायाचे पद जाणा मूळ चंद्रापासून मन जाले सूर्य सृजन नेत्री अग्निंद्रू वायू प्राणसूत्री अनंतरिक्षणाभियाचे शीर्षे हे स्वर्ग पदापासून भूमी माता दिशा कर्ण मार्ग देव रंगले यज्ञ साधने 21 सुविधा जीव सृष्टी हवे त्या छंदा द्वादशे पंच ऋषींनी सप्तछंद परिधी रवी सवेत त्रिलोक जाणा हवे यज्ञ भागी देववराने सर्वस्वाचा यज्ञ असा करुणी महत्व जाते चढल्या जीवा गौरविते वाणी जगाच्या कारणवाढीसी महाजनाची तेची देव नेती स्वर्गासी. पुरुष सूक्त संपूर्ण.